प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपाचे करण किराळे बिनविरोध भाजपाने खाते उघडले. भाजपाने अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 6 मधील भाजपाचे उमेदवार करण कराळे बिनविरोध विजयी झाले. याबाबतची माहिती करण कराळे यांनी शुक्रवारी 2 जानेवारी रोजी दुपारी 5 वाजता प्रसारमाध्यमांना दिली. माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील तसेच आमचे नेते खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील या आपल्या अहिल्यानगर शहराचे कार्यसम्राट आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना अनेक विकास कामे, अनेक सामाजिक कामे या ठिकाणी आम्ही आमच्या प्रभागामध्ये केलेली आहे. हा जो लोकांचा आशीर्वाद आहे त्याचीच ही पोचपावती आहे की आज मी या ठिकाणी माझ्या कामांच्या जीवावर, माझ्या लोकांच्या आशीर्वादाच्या जीवावर आणि आमच्या सर्व नेते मंडळींच्या त्यांच्या पाठबळाच्या जीवावर आज या ठिकाणी बिनविरोध नगरसेवक त्या ठिकाणी 5 वर्ष समजा विजन काय असणार आहे? विजन हेच असणार आहे की आमची जी जनता आहे त्यांचं सक्षमीकरण करण्याचं विजन हे माझं आहे की येत्या कालावधीमध्ये ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात तर त्यांना सर्व नागरिकांपर्यंत मला पोहोचवता आल्या पाहिजे. राज्य शासनाच्या स्कीम ज्या असतात ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता आले पाहिजे. आणि जी आपलं उपनगर आहे हे त्याच्यातलं जे हार्ट ऑफ द सिटी जे प्रोफेसर चौक आहे ते आमच्या प्रभागामध्ये, तर सगळं उपनगर जे आहे शहराचं सर्वात चांगला वसीकरण आपल्या आमच्या प्रभागामध्ये आहे. तर त्या ठिकाणी एक चांगलं विजन ठेवून सुशोभीकरण असतील, चांगले चांगले मोठे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असतील, त्यानंतर एक ओपन स्पेस सुशोभीकरण असेल, चांगले कॉन्क्रीटचे रोड असेल, अशा प्रकारचं विकास करायचा या ठिकाणी. प्रचाराची रणनीती अशी आहे की जेवढा मी माझा देखील प्रचार करणार होतो त्याच्यापेक्षा डबल आता येणाऱ्या आमच्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या युतीचे जे उमेदवार आहे त्यांचा प्रचार मी त्या ठिकाणी करणार आहे. तुमच्या विरोधात किती उमेदवार होते? आमच्या विरोधात एकूण 8 उमेदवार होते. सगळ्यांनी 8च्या 8नी माघार घेतली, विड्रॉ केली. विरोधी पक्षातले नव्हते पण अपक्ष होते सगळे 8. आम आदमी पार्टीचे आम आदमी पार्टीचं एक होतं, बाकी इतर अपक्ष सर्वजण प्रयत्न करत होते. एकाचा शिवसेनेचा देखील उमेदवार होता परंतु त्यांनी एबी फॉर्म न जोडल्यामुळे त्यांचा फॉर्म बाद झाला आणि ते अपक्ष ठरण्यात आले. भाजपाच्या पुष्पा बोरुडे बिनविरोध. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. प्रभाग क्रमांक 7 मधून पुष्पा अनिल बोरुडे या बिनविरोध विजयी झाल्या. भाजपाच्या पुष्पा बोरुडे यांनी शुक्रवारी 2 जानेवारी रोजी दुपारी 5 वाजता प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. मी सौ पुष्पाताई अनिल बोरुडे, प्रभाग क्रमांक 7 मधून मी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी जी माझी बिनविरोध झालेली आहे तर भारतीय जनता पक्षाचे मी खूप खूप आभार मानते. आणि आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आपल्या अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप आणि खासदार सुजयदादा विखे यांचेही मी मनापासून खूप खूप आभार मानते. आणि माझ्या वॉर्डमधील आणि आमच्या नगरमधील सर्व जनतेचेही मी खूप खूप आभार मानते की हा जो आजचा माझा विजयाचा जो गुलाल आहे तो माझा एकटीचा नसून आमचे सर्व नातेवाईक असतील, माझ्या प्रभागातील सर्व जनता नागरिक असतील, सर्व म्हणजे आम्हाला जेवढे सहकारी दरवर्षी, जसे माझे पती राजकारणात आहेत, माझे म्हणजे आमचा जो वारसा आहे आता संग्राम भाई यांनी सांगितलंय, माझे सासऱ्यांपासून हा एक सासूबाई असतील त्यांच्यापासून हा वारसा चालत आलेला आहे आणि तो आम्ही दोघं पती पत्नींनी चालू ठेवलाय. आणि हा गुलाल नुसता विजयाचा म्हणजे संपूर्ण जनतेचाच आणि माझ्या प्रभाग 7 मधील जनतेचा आहे. आणि ह्या पक्षाने युतीनेही आमच्यावर जे विश्वास दाखवला आम्ही त्या विश्वासाला पात्र आहोत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आज जे श्रद्धाताई वाकळे असतील आणि कविताताई खेडकर असतील त्यांनी जो फॉर्म मागे घेतलेत तर त्यांनी माझ्यावरील आमच्या दोघांच्या कामाची पावती बघितली की आम्ही सामान्य जनतेचे प्रश्न कसे मार्गी लावतो आणि आमचा विकास कसा करतो. एवढे बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. युतीचे 4 उमेदवार बिनविरोध. आमदार संग्राम जगताप. राष्ट्रवादीचे 2 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले. यामध्ये कुमार वाकळे आणि प्रकाश भागानगरी यांची बिनविरोध निवड झाली असता त्याच पाठोपाठ भाजपाने देखील खाते खोलले आहे. प्रभाग 6 मधून करण कराळे तर प्रभाग 7 मधून पुष्पा बोरुडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी 2 जानेवारी रोजी दुपारी 5 वाजता त्यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्रामध्ये जवळपास 29 महानगरपालिकेच्या निवडणुका या पार पडत आहेत.
त्या दृष्टिकोनातनं अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणुकीत देखील सर्व अहिल्यानगर वासीय एक चांगल्या पद्धतीने सामोरं जात आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी पक्ष हा एक युती म्हणून आज या निवडणुकीला सामोरं जात आहे. आणि काल आपण जर पाहिलं तर ज्यावेळेला विड्रॉलचा पहिला दिवस होता तर पहिल्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सकाळच्या सत्रामध्येच आपण पाहिलं की जे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करतात सन्मान्य कुमार भाऊ वाकळे साहेब असतील हे बिनविरोध झाले. दुपारच्या सत्रामध्ये जे अगदी सर्वसामान्य कुटुंबातला कष्टकरी वर्गातला प्रकाश भागानगरी साहेबांसारखा एक व्यक्तिमत्व होतं ते दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला बिनविरोध झालं पाहायला मिळाले. आणि आज ज्यावेळेला विड्रॉलचे शेवटचा दिवस आहे तर त्याच्यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर कालच पालकमंत्री साहेब शहरामध्ये येऊन गेले आणि आल्यानंतर सकाळी आपण पाहिलं की आता लगेचच ताबडतोब 2 भारतीय जनता पार्टी देखील बिनविरोध झाले आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या विद्यमान नगरसेविका आहेत सन्मान्य पुष्पाताई बुर्डे ह्याही बिनविरोध झाल्यात आणि प्रभाग क्रमांक 6 मधील करंजी कराळे देखील बिनविरोध झालेले आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 काल असे जवळपास 4 नगरसेवक आतापर्यंत बिनविरोध झालेले आहेत. तर मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आज शहरामध्ये जी कामं चालली हे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील हे सगळे लोक सातत्याने जबाबदारी घेतात. शहर विकास दृष्टिकोनातून पुढे चालले त्यामुळे जनतेचा कौल हा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्या बाजूनेच आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे सक्षमपणे ही सगळी लोक आज काम करतायत. तर त्यांच्याच आशीर्वादानं मुख्यमंत्री साहेब असतील, अजितदादा असतील किंवा पालकमंत्री साहेब असतील यांच्या आशीर्वादानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच हे सगळं कार्य हे अशाच पद्धतीनं लोकांना न्याय देण्याकरता लोकांना कुठेतरी विकास करण्याकरता हे सगळं कार्य पुढे चालू राहणार आहे. शिंदे सेनेचे काही फॉर्म बाद झाले आणि काही महागारी घ्यायची ना मला नाही माहिती, मी नगर मध्येच नाही 2-3 दिवस झाले, मी सकाळी आलो, मला काहीच माहित नाही. हे फक्त फोनवर कळालं काल दुपारी बिनविरोध झाले. आता इथं आल्यानंतर मला कळाले बिनविरोध झाले. महागारी घ्यायचं 1 तास राहिलाय आणखीन काही मला काहीच मीच मला सांग मी बाहेर गावीच होतो, मी आताच आलेलो आहे, मला काहीच कल्पना नाही. मी आता तुमच्या पुढे 10 मिनिट अगोदर आलो. नाही आता कसं आहे उद्या आज बिनविरोध झाल्यानंतर शेवटी बिनविरोध म्हणतो सॉरी आज जे काही माघारचा वेळ संपल्यानंतर ते शेवटी उमेदवार काय होतील हे माहित नसतं. आपण काय भविष्य करणार किती येणार काय सांगू शकत नाही. पण मी एवढं सांगू शकतो जनतेचा विश्वास जनतेचा आशीर्वाद हा फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे तर त्यालाच मिळेल असं एक लोकांच्या बोलण्यातनं मला सातत्याने मागच्या काही महिन्याभरापासून जाणवतंय. आणि लोक तो आशीर्वाद मतरूपी आमसारख्या संपूर्ण कार्यकर्त्यांना जसं माझ्यासारख्या कार्यकर्ता काम करतो तसे इतरही सगळे आज नगरसेवक मंडळी काम करतात तर त्यांनाच देतील अशी मला एक खात्रीने विश्वास आहे. भाजपाच्या माजी नगरसेविका सोनाबाई तायगा शिंदे बिनविरोध. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भाजपाच्या माजी नगरसेवक सोनाबाई तायगा शिंदे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मुलगा सतीश शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सतीश शिंदे यांनी शुक्रवारी 2 जानेवारी रोजी दुपारी 5 वाजता याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. जे अपक्ष उमेदवार होते बाकीचे पक्षाचे होते विकासाला त्यांनी प्राधान्य देऊन त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो. आणि आमच्या वार्डातील नागरिक जवळजवळ सकाळपासून 200-500 नागरिक त्यांच्या घरी जाऊन बसले होते व की विकासासाठी तुम्ही मदत म्हणजे एखाद्या उमेदवाराला विकास करतात ना त्यांच्याबरोबर तुम्ही पाठीमागे उभा राहा की तुम्ही तुमचा फॉर्म विड्रॉल केला. त्यांनी त्या नागरिकांचं ऐकलं आणि आम्हाला पाठिंबा दिला. गेल्या आता इथून पुढे 5 वर्ष तुम्ही नागरिकांसाठी काय प्लॅन आहे, विजन काय नाही असतं? 5 वर्ष नाही, आता आम्ही जवळजवळ आमच्या वडील आई नगरसेवक आता आमची 6वी-7वी टर्म विकास करतच आलोय नाही का. विकास सांगायची काही गरज नाही, लोकांना दिसतच आहे आमचा विकास काय आहे काय नाही का. आणि त्याचीच पावती आम्हाला आता मिळाली ती म्हणजे लोक नागरिक घरातून बाहेर पडले आमच्यासाठी म्हणजे हे म्हणजे आमचं भाग्य समजावं नाही का. नागरिक आमच्यासाठी बाहेर आले